उपमुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपली, अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली, शिंदेंचं वक्तव्य. तर लंका जाळू बोललं तर मनावर घेऊ नका, फडणवीसांचं वक्तव्य. मोदींनी दिलेल्या निधीमध्ये वाटेकरी नको, पालघरमधील सभेत फडणवीसांचं वक्तव्य. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंची धाड, भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप. रवींद्र चव्हाणांवर आमदार निलेश राणे यांचा निशाणा. अजित पवारांचा थेट माफीनामा, अजित पवार भाषणाच्या ओघात बोलले होते अपशब्द. मी कडक आहे असं म्हणतात, मी दाखवण्यासाठी फिरत नाही, कामासाठी फिरतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोख कुणाकडे. मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न, जितेंद्र सिंह यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक, IIT संदर्भातील वक्तव्याचा केला निषेध. भाजपाचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल, ठाकरेंना फक्त निवडणुकीवेळी मुंबई आठवते, बावनकुळेंचं वक्तव्य. राज ठाकरेंनी नातवाला बालमोहन शाळेत घालावं, अमित साटम यांचा घणाघात. खा दुसऱ्याचं पण बटण दाबा आमचं, तुमच्या नशिबात 1 तारखेला लक्ष्मी आहे, शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. लाल दिव्यासाठी उदय सामंत कुठेही जाऊ शकतात, आमदार अबू आझमी यांची सामंत यांच्यावर टीका. अंजली दमानी यांच्या निशाण्यावर अजित पवारांच्या विरोधात अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार. डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी घेतल्याचा बनाव, चुकीची माहिती देऊन 40 एकर जमिनीचा व्यवहार फक्त 500 रुपयात. पुणे कथित जमीन खरेदी गैरव्यवहाराबाबत दमानी यांचे नवे दावे. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचं शिवसेनेकडून स्वागत, राष्ट्रवादीकडून निषेध, रॅलीला दाखवले काळे झेंडे. दुबार मतदारांविरोधात ठाकरे गटासह मनसे आक्रमक, बोरिवलीत ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पाहणी, ठाकरे बंधूंच्या आदेशानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर. ठाण्यातील मतदार यादीत नवी मुंबईतील पत्ता असलेले मतदार, मनसेकडून ठाणे पालिकेच्या मतदार यादीतील घोळ समोर, अविनाश जाधव आयुक्तांना जाब विचारणार. मालेगाव पुन्हा हादरलं, 13 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक. शिर्डीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप. माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरण, आरोपी कार चालक रामनाथ चौहान पोलिसांच्या ताब्यात, ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्यानं अपघात, पोलिसांची माहिती.